लासलगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। लासलगावचा जो मेन रस्ता आहे त्या ठिकाणी देखील खड्डे आहेत। कोटमगाव असेल, टाकळी असेल, त्यानंतर जे शाळेचे विद्यार्थी जातात त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत। त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत नागरिक आहेत। आपण त्यांच्या काय प्रतिक्रिया ते जाणून घेऊयात। काय सांगाल तुम्ही, मोठ्या प्रमाणामध्ये लासलगावमध्ये खड्डे पडलेले आहेत? बऱ्याच वर्षापासून आपले लोकप्रतिनिधी आहे, परंतु ते गेल्या काही कार्यकाळ राज्याचे उपमुख्यमंत्री असेल, इतरही मंत्रालय त्यांच्या अंतर्गत होते, PWD मंत्रालय होतं, परंतु आपण जर बघितलं असेल तर 20 वर्षात कुठल्याही प्रकारचे रस्त्यांची सुविधा नाही झाली। अतिशय खड्डेमय रस्ते। आज लोकांना विंचूर लासलगाव रोड असेल, किती शेकडो मृत्यू त्या ठिकाणी झालेले, तरी पण आज पण रस्ता तो तसाच आहे। जरी त्याचं काम चालू झालंय तर आपण बघितलं असेल की वारंवार तिथं दुर्घटना होते। गेल्या 2 दिवसापूर्वीची एक गाडी सेंटरला डिवायडर असल्यामुळं ती गाडी डिवायडरवर गेली ना, कुठंतरी बरेच त्याच्यातले त्या लोकांना इंजुरी झाली। तर वारंवार कंप्लेंट करूनही कुठल्याही प्रकारच्या रस्त्यांचे कामं केले जात नाही आणि जे कामं होत आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होते। त्याला कुठलाही अर्थ नाही। काम एक पाऊस झाला तर पूर्ण रस्ता म्हणजे रस्ता खड्ड्यात आहे का खड्डा रस्त्यात आहे हेच समजत नाही। अशी परिस्थिती गेल्या कित्येक वर्षापासून जवळपास 20 वर्ष झाले, परंतु अजून लासलगाव असेल किंवा परिसरात लोकांना बिगर खड्डेमय अतिशय चांगले असे दर्जाचे रस्ते दिसले नाही। जर आपण बघितलं असेल तर वारंवार रस्त्यांचे उद्घाटनं होत्या आणि कुठंतरी डिजिटल बोर्ड लावले जाते। वरती बघितलं तर आपल्याला असं वाटतं युरोप खंडात आहे, परंतु खाली बघितलं तर कंबरड मोडून जातं माणसाचं गाडी आपटून। अशी परिस्थिती आपल्या परिसरात आहे। कुठंतरी हे लोकप्रतिनिधींचं नकारात्मक काम आहे। त्यामुळं हे जे स्थानिक लोकांना हे भोगावं लागत आहे। तर लोकप्रतिनिधींनी याच्यावर प्रामुख्याने लक्ष घालून आणि तात्काळ हे रस्ते एकदम व्यवस्थित केले पाहिजे। कुठंतरी निकृष्ट दर्जाचे रस्ते करून आणि 2-4 महिन्यासाठी ते कुठंतरी दिसतील आणि त्यानंतर कुठं एखादा चांगला पाऊस झाला का तो रस्ता आहे का खड्डा आहे हेच कोणाला समजत नाही। पावसामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत। कॅमेरामन स्वप्नील सर, रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।